जय शिवराय मित्रांनो, शाश्वत फार्म आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बऱ्याच दिवसानं भेटणं होत आहे मित्रांनो. आता जवळपास महिना दीड महिना आपले फार्म संबंधित व्हिडिओ चालले होते, फार्म भेट चालले होत्या, अनुभव भेट किंवा अनुभव तुमचे चॅनल आपले ह्या सदरामधलेच व्हिडिओ चालले होते. पण यशस्वी शेळीपालन या सदरामधला व्हिडिओ बरेच दिवसात मी टाकला नव्हता. कारण तसंच होतं, पावसाळा होता, शेतातली बरीच कामं होती, फार्म मधली कामं होती, जनावरांचे आजार पण होते चालू आणि बाकी काही अडचणी होत्या किंवा मला असं लक्षात आलं की प्रेक्षकांना सुद्धा फार्म भेटीचे व्हिडिओ बघायला फार आवडतात. जे मी आता इथं जे अनुभव सांगतोय माझे यशस्वी शेळीपालनाच्या सदरमध्ये किंवा जे शेळीपालन नवीन लोक चालू करत आहेत, शेळीपालनमध्ये येत आहेत, त्यांना यशस्वी होण्यासाठी ज्या मी टिप्स देत आहेत की जे व्हिडिओ बनवत आहे त्याच्यापेक्षाही जे फार्मवर जाऊन त्या लोकांची भेटी घेऊन त्यांच्याशी बोलणं जे होत आहे आणि ते जे व्हिडिओ येत आहेत ते फार आवडले जात आहेत लोकांच्याकडून, प्रेक्षकांच्याकडून असं जाणवत होतं. त्यामुळे मी थोडासा भर तिकडे दिला होता. पण शेवटी आपला हा जो सदर आहे हा चालवायचाच आहे आपल्याला. कारण मुख्य हेतू आपल्या चॅनलचा हाच आहे की बाबा नवीन शेळीपालक जे यायला लागलेत त्यांना अपयश येऊ नये कुठेही या व्यवसायात. जे 10 पैकी 9 शेळीपालन बंद होतात दरवर्षी ते प्रमाण कमी व्हावं, जवळपास शून्य व्हावं अशी आपली इच्छा आहे. त्या दृष्टीने आपण हे सदर चालवतो आणि आज बऱ्याच दिवसांनी त्या सदरचा व्हिडिओ करत आहे. मला सुद्धा आनंद होत आहे आणि विषय सुद्धा तसाच महत्वाचा आहे मित्रांनो. आजचा विषय आहे शेळीपालन मध्ये होणारी फसवणूक. मित्रांनो, नवीन लोक जे चालू करत असतात त्यांना ह्या गोष्टीला फार मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं. ही एक सर्वात मोठी अडचण आहे त्यांच्या समोरची की फसवणूक. बरेच शेळीपालक जे नवीन चालू केले आहेत त्यांना आतापर्यंत 99% 100 लोकांचं चालू केलं असेल तर ते 99 लोकांना हा अनुभव आलेला असणार की बाबा कुठेतरी शेळ्या खरेदी करताना किंवा विक्री करताना कोणत्याही एका याच्यात फसवणूक झालेली आहे आणि सध्या याचं प्रमाण वाढलेलं आहे खूप. अगदी नजीकच्याच काळात मला सुद्धा अनुभव आला. अगदी नवीन शेळीपालकांचीच फसवणूक व्हायला पाहिजे असं काही नाही मित्रांनो. आम्ही जुने असून सुद्धा काही वेळेला आम्हाला सुद्धा फसवणारे ठग महाठग इथं आहेत या व्यवसायात. आणि का कोणास ठाऊक आपल्या इथं शेतकरी किंवा शेती संबंधित जे व्यवसाय आहेत तिथं फसवणुकीचं प्रमाण जास्त आहे. जो या जगाचा पोशिंदा आहे त्यालाच फसवण्यात लोकांना काय मजा येते मला माहित नाही, पण आहे ते आहे मित्रांनो आणि आपल्याला ते गृहीत धरून चालावं लागणार आहे. माझ्या संबंधित जे काय झालं त्याच्यावर सुद्धा मी एखाद्या दिवस व्हिडिओ बनवेन जर गरज वाटलीच तर. पण सध्या आता माझ्या संबंधित जे झालं त्याच्याशी मी व्हिडिओ न बनवता मी जे काय शेळीपालनामध्ये जे काय फसवणुकीचे प्रकार घडत आहेत सध्या त्याच्यावर थोडंसं बोलायचं ठरवलेलं आहे. तर मित्रांनो, आपण आता पाहूया की शेळीपालनमध्ये जी फसवणूक होते ती कुठं होते आणि कशा प्रकारे होते. तर ही फसवणूक जास्तीत जास्त शेळ्या खरेदी करताना होते मित्रांनो. आपण ज्या वेळेला आपल्या फार्म मध्ये शेळ्यांची खरेदी करत असतो त्यावेळेला आणि जास्तीत जास्त करून मित्रांनो जेव्हा आपण बाहेरच्या परराज्यातल्या शेळ्या आणत असतो, म्हणजे बिट्टल असू देत, सिरोही, गुजरी असू देत, हैदराबादी असू देत, काठियावाडी असू देत आणि कुठल्या बऱ्याच जाती आहेत ज्या आपण बाहेरून खरेदी करून आणत असतो आपल्या इथं सांभाळण्यासाठी. आणि ह्या शेळ्या जेव्हा आणल्या जातात त्यावेळेला फसवणूक मोठ्या प्रमाणात होत असते. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे ह्या ज्या खरेदी व्यवहारात मध्यस्थाचे काम करत असतात ट्रेडर लोक, दलालच म्हणायला पाहिजे अशा लोकांना. कारण काही लोक खूप चांगले आहेत मित्रांनो, हे ट्रेडिंग करत करत प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहेत, त्यांच्याबद्दल मी बोलत नाही आहे, त्यांनी कृपया गैरसमज करून घेऊ नये. पण बहुतांश लोक ह्या ट्रेडिंग मध्ये काम करणारे बहुतांश, मी तर म्हणतो अगदी 100त 1-2-3 लोक चांगले असतील, बाकी फसवणारेच लोक याच्यात जास्त आहेत. आणि हे ट्रेडर लोक आहे ना, दलाल म्हटलं पाहिजे. हे लोक तिकडून माल आणताना, परराज्यातून माल आणताना खराब क्वालिटीचा कचरा माल आणायचा, इथं तो माल आपल्या शेतकऱ्यांच्या गळ्यात मारायचा खोटं बोलून आणि पैसे त्यांच्याकडून काही वेळा जास्त लुबाडायचे आणि नंतर त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं. अशा पद्धतीची ही फसवणूक चालू असते. तर मित्रांनो, आपण बघूया आता याच्यात कसं कसं फसवणूक होते. तुम्ही ज्या वेळेला परराज्यातल्या शेळ्या खरेदी करता त्यावेळेला पहिला तर एकतर काय होतं, तुम्हाला व्हिडिओमध्ये शेळ्या दाखवल्या जातात. ही शेळी आहे, जास्त करून आता सध्या बिटलमध्ये हा प्रकार चालू आहे. मी स्वतः बिटलमध्ये काम करतोय त्यामुळे मला याचे अनुभव भरपूर येतात. तुम्हाला बिटलमध्ये काय केलं जातं की व्हिडिओ पाठवले जातात पंजाबमधून, इथं हे आहे, ही शेळी आहे, एवढी हाईट आहे, एवढी हे कान आहेत त्याचे, एवढी दुधाची कॅपॅसिटी, गाभण आहे, असं बरंच काय काय चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात. किंमत ही चांगली सांगितली जाते. काय काय किंमत स्वस्त सांगतात. बहुतांश वेळा काय होतं, किंमत स्वस्त आहे म्हणून आपण फसतो. इथं आपल्याला आता आमच्या फार्मवर आले लोक खरेदी करण्यासाठी बिटलची शेळी, तर जी शेळी आम्ही 25, 30, 40च्या रेंजमध्ये सांगत असतो ती तिथं त्यांना 15,000ला मिळत असते. मग लोक काय म्हणतात, इथून 25-30ला घेण्यापेक्षा 10-15 हजार रुपये आपले वाचायला लागले, तिकडूनच घेऊया, 15,000ला घेऊया. मग ती लोक बोलली जातात कमी किमतीला आणि तिकडून शेळ्या घेतात. आणि शेळी घेताना त्या लोकांच्या अट असते की बाबा 100% ऍडव्हान्स किंवा 50% ऍडव्हान्स, हे ऍडव्हान्स पैसे त्यांना ट्रान्सफर केले जातात आणि शेळी येण्याची वाट बघायला चालू होते. इथून खरा खेळ चालू होतो मित्रांनो. बरेच केसमध्ये ही शेळी त्या गोठ्यावर पोहोचतच नाही. पंजाब मधून आपल्या ज्याने बुक केलेली आहे त्याच्या गोठ्यावर पोहोचतच नाही
किंवा पोचता पोचता 3-4 महिने होऊन जातात. मग वाटेत सांगायचं ती शेळी गाभडली, ती आजारी पडली, तिला असं झालं, त्याला तसं झालं, आणि ती शेळी आपल्या इथं आली की जी काही व्हिडिओमध्ये क्वालिटी बघितली असते ती क्वालिटी तिच्यात नसते. असं तर होतं, किंवा ती शेळी आपल्या इथं पोहोचतच नाही. याच्यापैकी काहीतरी एक होतं. मग प्रॉब्लेम चालू होतात तिथून. जो मधला ट्रेडर असतो आणि जो घेणारा शेळी पालक असतो, याच्या दोघांमध्ये खटके उडायला चालू होतात. मग तो हात वर करून टाकतो ट्रेडर, तुम्हाला आम्ही सांगितलं होतं असंच आहे तसंच आहे. काही वेळेला शेळी यायला उशीर, पण मी आता म्हटलं शेळी येत तर नाही, किंवा फार उशीर येते. काय काय शेळी वेळेत येते, अगदी वेळेत शेळी येते, पण त्या शेळीमध्ये काहीतरी खराबी असते जी व्हिडिओमध्ये सांगितलेली नसते किंवा आपल्याला दिसलेली नसते. असं तर होतं. यापैकी अनेक कारण असू शकतात मित्रांनो. यापैकी कोणतंही एक कारण असेल तर ती शेळी इथं आली की खटका उडतो. त्या कोणतेही मी सांगितल्यापैकी कोणतेही कारण असू शकतो. आणि त्यावेळेला मग चालू होतं की बाबा नाही, आम्हाला हे नको आहे, ते नको आहे. मग तो नाही म्हणतो, तुम्ही सांगितलं होतं, आणि आपण पैसे देऊन बसलेलो असतो, त्यामुळे फारसं काही करता येत नाही. मग त्या केसमध्ये आपले पैसे बुडायला तर जमा असतात, कारण ती शेळी आपल्या इथं काय फारसं उत्पादन देऊ शकत नाही, ती कापण्यासाठी विकण्याचा पर्याय आपल्या समोर असतो. काही वेळेला काही ट्रेडर्स पैसे शेळी परत घेतात. हा सुद्धा एक नवीन फसवणुकीतला प्रकार आहे मित्रांनो. मी आता तुम्हाला सांगत आलोय, ह्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी घडू शकतात. कुठली तरी एकच गोष्ट एकासोबत घडेल असं काही नाही. याच्यातल्या कुठलीही गोष्ट तुमच्या बरोबर घडू शकते. मी बऱ्याच प्रकार सांगत आलो, त्यात कुठलीही कधीही कशाही प्रकारे घडू शकते. मग हे लोक आपण किती चांगला दाखवण्यासाठी शेळी परत घेतात. मग आपण शेळी देतो आणि पैसे मागतो. मग ते म्हणतात नाही नाही, आता सध्या पैसे नाहीत आपल्याकडं, देतो तुम्हाला थोड्या दिवसात, अशी अशी अडचण आहे थोडा. आपण मग काय, बाबाने पैसे घेतलाय, चांगला माणूस आहे, पैसे दिला आपल्याला परत. त्यामुळे आपण सुद्धा थोडस संयमानं घेतो. ठीक आहे, दे थोड्या दिवसात. कधी देतो बाबा? तो म्हणतो 15 दिवस, 20 दिवस. बरं ठीक आहे, आणि आपण शेळी त्याला देऊन टाकतो. तो ती शेळी परत दुसऱ्या कोणाच्या गळ्यात टाकतो. हा विषय वेगळाच आहे. तिकडे आणि एखादा त्याला बकरा सापडला असतो कापण्यासाठी, तो तिकडचा विषय वेगळा आहे. आता आपण अडकलेला असतो पैशाकडून, जनावर तर गेलेला असतं, तर पैशाकडून अडकलेला असतो. परत इथून दुसरा खेळ चालू होतो. त्यानं ज्या वेळेला आपल्याला मुदत सांगितलं की बाबा 15-20 दिवसांनी देतो, त्यावेळेला आपण फोन करतो. त्यावेळी एखादं कारण आपल्या समोर टाकलं जातं, अजून एक 4 दिवस थांबा, अजून एक 8 दिवस थांबा, 10 दिवस, 15 दिवस, असं करत करत काय काय थांबा, आज देतो संध्याकाळी, उद्या देतो दुपारी, परवा संध्याकाळी देतो, माझं पेमेंट यायलाच लागलं, मी लगेच तुम्हाला ऑनलाईन मारतो. किंवा ऑनलाईन मारता मारता म्हणायचं बाबा ऑनलाईन पेमेंटच होत नाही, माझं जर असं गुगल पेला प्रॉब्लेम आहे, तुम्हाला उद्या टाकतो. उद्या फोन केला की मला दुसरंच कारण, कारणावर कारण देत तुमचं पेमेंट पुढे ढकलत जातात. मग ते तुमच्या ह्याच्यावर आहे, तुम्ही कशा पद्धतीने पैसे मागता, याच्यावर तुम्हाला ते पैसे मिळणार का नाही मिळणार, आणि मिळाले तर किती वेळाने मिळणार, हे सगळ्या गोष्टी त्याच्यावर डिपेंडेंट असतात. मग काही लोक थोडेसे मवाळ असतात आपल्यातले, त्यांना मग ते एकतर पैसे मिळत नाहीत, आणि मिळाले ते 6-6 महिने, 1-1 वर्षानंतर ते पैसे मिळतात. आणि पूर्णपणे मिळतात का नाही याची सुद्धा काय म्हणतात त्याला, काही खात्री नसते या गोष्टीची. काय काय लोक थोडे रफटप असतात, ते पैसे देऊन, शिव्या देऊन पैसे आपले वसूल करतात, दंगा करून, धोपा करून, काय काय कुठल्याही पैसे वसूल करतात. त्यांनाही वसूल करायला कमीत कमी 2, 2.5, 3 महिने जातात. अगदी माझ्या बरोबर हे सुरुवातीला गोष्टी झाल्यात. मी माझे सर्व पैसे वसूल केलेले आहेत. त्यासाठी मला काय काय करावं लागलं ते मलाच माहिती आहे. त्याच्या संबंधी आपण बोलू. किंवा आता सध्या एक माझ्यासोबत जो किस्सा घडलाय, मजेशीर किस्सा आहे, गरज पडली तर त्याच्यावर व्हिडिओ बनवू आपण. तो व्हिडिओ करायची गरज पडेल का नाही माहित नाही मला, बघू आपण त्याच्यावर व्हिडिओ करू. पण ह्याच पद्धतीच्या गोष्टी सगळ्या त्यात पण झालेल्या आहेत. मग मित्रांनो, आपण परराज्यातून शेळी खरेदी करताना जो आपण भुलतो, आपण संयम दाखवत नाही, तो दाखवणं कुठेतरी इथं गरजेचं आहे. शेळी आपल्या समोर आल्याशिवाय, आपण समोर तिला परखून घेतल्याशिवाय आपण व्यवहार करता कामा नये मित्रांनो. हे सर्वात महत्वाचं आहे. आपण जे गडबड करतो की कुठेतरी 2 पैसे वाचा लागल्यात, कमी पैशात आपल्याला भारी क्वालिटीची शेळी मिळायला लागल्या, हे जे काही आपलं थोडंसं होतं आणि होतं मित्रांनो, ह्याच्यात चुकीचं असं काय नाही म्हणत, माझ्याकडूनही झालेल्या गोष्टी, नवीन सुरुवात करत असताना अशा गोष्टी होतात. पण आपण कुठेतरी आता एकत्र आलं पाहिजे आणि एकमेकाला आपल्या बरोबर झालेले किस्से सांगितले पाहिजेत, आणि त्याच्यातून आपण एकमेकाला सावध केलं पाहिजे. तर ह्या गोष्टींचा संयम राखणं मग महत्वाचं आहे. काही वेळा आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओतून शेळी घेऊ नका, व्हिडिओ मध्ये पाहून, समोर जाऊन प्रत्यक्ष शेळी पाहून शेळी घ्या. मग आता समोर जाऊन तुम्ही शेळी घेतली तर तुमची फसवणूक होणार नाही आहे का? तर तसंही काही नाही आहे. त्याच्यात सुद्धा कलाकार लोक आहेत, त्याच्यात सुद्धा आपल्याला फसवणूक होतेच. ती कशी होते आता मी सांगतो. तर आता मित्रांनो, समक्ष आपण शेळी पाहायला गेलो आणि खरेदी करण्यासाठी गेलो आणि शेळी पाहून समक्ष पाहूनच घ्यायचं आहे, त्यावेळेला काय होऊ शकतं, सगळ्यात मोठा फसवणूक होणार म्हणजे गाभण शेळी आहे असं सांगून गाभण नसलेली शेळी दिली जाते. काही वेळेला मित्रांनो, अगदी फार कमी वेळेला असं होतं की देणाऱ्यालाही वाटत असतं गाभण आहे, खरोखर जेन्युअनली वाटत असतं. त्याच्यासमोर बोकडं क्रॉस झालं असतो, त्याला एक ठराविक काळ चांगला गेलेला असतो की खात्री होते माणसाची, तब्येत शेळीची झालेली असते, असं होऊ शकतं. पण फार क्वचित वेळेला बरेचदा असं असतं की त्या समोरच्याला माहित असतं की बाबा शेळी गाभण नाही आहे, आणि तरी सुद्धा ती गाभण म्हणून सांगायची आणि समोरच्या गळ्यात मारायची. आणि मग ते आपल्याकडे आणल्यानंतर आपण वाट बघत बसतो, आज येत्या उद्या येत्या, कधी ती शेळीला पिल्लं होतील, वाट पाहत पाहत कालांतराने आपल्या लक्षात आलं की बाबा हे काही गाभण नव्हती आणि काहीतरी ह्याच्यात आपली फसवणूक झालेली आहे. फार कमी वेळाला हे
नजर चुकीनं होतं, देणाऱ्याला सुद्धा माहित नसतं, त्यावेळेला आपण ते समजून घेऊ शकतो. लक्षात येतं ते समोरच्याचा बोलण्याचा पद्धत किंवा एकंदर शेळीची परिस्थिती बघून आपण हे लक्षात घेऊ शकतो की बाबा फसवलं गेलेलं आहे का खरोखरच गैरसमज झालेला आहे. ही एक महत्वाची गोष्ट असते. गाभण सांगून 2-5 हजार रुपये जास्त घ्यायची किंमत मध्ये आणि गाभण नसली शेळी ते 2-5 हजार रुपये गेले. दुसरं, शेळी गाभच जात नसते, त्या शेळीला प्रॉब्लेम असतो. तिला किती वेळा जरी बोकड दाखवला तरी ती गाभ जात नाही किंवा वारंवार ती माझ्यावर येत राहते. अशा शेळ्या विकल्या जातात. हे समोर बघत असताना ह्या गोष्टी कळत नाहीत मित्रांनो. मग त्याच्यात काय करायचं, आपल्या इथं शेडवर आल्यावर, आपल्या गोठ्यावर आल्यावर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात यायला चालू होतं. ती वारंवार माझ्यावर यायला लागल्या, तिला बोकड दरवेळेला आपण क्रॉस करतोय पण ती गाभच राहत नाहीये, काय करायचं. मग ही समस्या पहिला माहित नव्हती का, तर माहित होती. अशा समस्या बऱ्यापैकी त्या लोकांना माहित असतात, म्हणूनच त्या शेळ्या विकत असतात. आपल्या इथं शेडवर सुद्धा अशा शेळ्या काय काय वेळेला मला जाणवतात की बाबा ही शेळी त्रास झाले, तर अशा शेळ्या मी सरळ सरळ कटिंगला विकलेल्या आहेत. सांभाळण्यात तर काय मुद्दा नसतो, आपलं व्यावसायिक शेळी पालन आहे. पण त्यांना इथं ठेवून त्याच्यावर खर्च करून तो काय आपल्याला व्यवसाय परवडणार नसतो, त्यामुळे मी कटिंगला विकलेल्या आहेत. सांभाळण्यासाठी तर कोणाला दिलेल्या नाही आहेत त्या शेळ्या. पण बरेच लोक काय करतात, सांभाळण्यासाठी देऊन टाकतात सांगून, पुढचं तुम्ही मालक आहे, तुम्ही बघा काय करायचं ते. ही दुसरी प्रकारची फसवणूक असते समोर. तिसरं, काही वेळा आपण समोर शेळी बघायला जातो पण आपल्या मनात गडबड असते, कारण त्या शेळीला सुरुवातीला व्हिडिओमध्ये वगैरे बघितलेली असते, त्यामुळे आपल्याला आवडलेली असते. आता काय समोर जाऊन फक्त बघायचं आणि घ्यायचं, पासच करायची शेळी ह्या डोक्यात ठेवूनच गेलेलं असतो. त्यावेळेला तिचं दूध थांबवलेलं असतं, त्यामुळे दूध भरपूर दिसतं. किंवा काय काय थानामध्ये सडामध्ये प्रॉब्लेम असते, एखादं सड खराब असते ते लक्षात येत नाही. अशा असंख्य प्रॉब्लेम असतात त्या शेळीला, आणि असे प्रॉब्लेम आपल्याला सांगितले जात नाहीत, आणि उलट तेच प्लस पॉईंट असं दाखवलं जातं की दूध भरपूर आहे, घ्या, आणि जास्त पैसे देऊन विकलं जातं. आणि इथं आल्यावर सगळं आपल्याला ते लक्षात येतं काय नाहीये दूध, त्या मानानं नाहीये. हे सर्व काही किस्से समोर बघून सुद्धा होतात मित्रांनो. मग आता तुम्ही म्हणाल, आता डायरेक्ट व्हिडिओ मधून खरेदी करायचं तरी सुद्धा अडचणी आहेत, समोर डायरेक्ट जाऊन पाहून खरेदी करणं तरी सुद्धा अडचणी आहेत, आम्ही करायचं काय. 100% फसवणूक होण्यापासून आपण वाचू शकत नाही मित्रांनो. कुठेतरी एखादा ठग असा असतो की तो बरोबर आपल्याला फसवत असतो. मग पैशात फसवेल, जनावरात काहीतरी खराबी असेल म्हणून फसवेल, आणि कशातही फसवेल. तर तुम्ही व्यवहार करताना तुमचे जे त्या माणसाशी बोलणं होणार आहे त्याचे रेकॉर्ड ठेवा. फोनवर होत असेल तर कॉल रेकॉर्ड करा. खरं खरं सांगून करा, बाबा हे आपले जे व्यवहार चालू आहे त्याचं कॉल रेकॉर्ड ठेवणार आहे, मला हे गरजेचं वाटत आहे. जर पारदर्शकपणे समोरचा करत असेल तर त्याला खरं तर काय अडचण नाही पाहिजे कॉल रेकॉर्डिंग करायला. जे काय तुमचं बोलणं होतं तो सांगत असणार, शेळी गाभ आहे, इतक्या महिन्याची गाभ आहे, तिला इतकं दूध आहे, तिला असं आहे तसं आहे, जे काय आहे ते रेकॉर्डिंगला ठेवा. किंवा व्हॉट्सअपवर आपलं चॅटिंग होतं त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा. व्हॉट्सअपवरचे चॅट कधी जातील सांगता येत नाही. व्हॉट्सअप काही वेळा प्रॉब्लेम झाला, अनइन्स्टॉल केलं, परत इन्स्टॉल केलं की सगळं गेलेलं असतं. त्यामुळे व्हॉट्सअपवरचे चॅट स्क्रीनशॉट काढून ठेवा टाइम टू टाइम. अशा काही गोष्टी आपल्याजवळ असल्या पाहिजे. कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्सअपचे चॅटचं हे, किंवा त्या माणसानं जिथंही काय ऍड टाकली असेल त्यावेळेस तो त्यावेळेचा व्हिडिओ, की त्या व्हिडिओमध्ये त्यांना सांगितलेलं असतं काय काय आहे काय काय नाही, तो एखादा व्हिडिओ, अशा गोष्टी आपल्याजवळ ठेवा. आणि त्या गोष्टीचा वापर मग तुम्ही फसवणूक झाल्यानंतर करू शकता. अगदी आता माझं जे मगाशी मी 2-3 वेळा बोललो, माझा जो रिसेंट किस्सा झालाय, त्या किस्स्यात मी माझे पैसे त्याच पद्धतीने वसूल करत आहे मित्रांनो. माझ्याकडे त्या व्यक्तीशी, ज्या व्यक्तीशी मी व्यवहार केला होता, त्या संबंधित सर्व काही कॉल रेकॉर्डिंग्स आहेत, व्हॉट्सअपचे चॅट आहेत, आणि व्हिडिओ कॉल झाले होते आमचे, त्या व्हिडिओ कॉलचे सुद्धा रेकॉर्ड आहे माझ्याकडे. त्यामुळे माझ्याकडे ज्या गोष्टीच्या गरजेच्या आहेत, त्या माणसानं ज्या ज्या गोष्टी मला बोलल्या आणि ज्या ज्या गोष्टी त्या नाही केल्या, न बोललेल्या गोष्टी त्यांना शब्द पाळले नाहीत, ते सर्व काही रेकॉर्ड आहेत माझ्याकडे. आणि ते दाखवूनच मी सध्या माझे पैसे वसूल करत आहे. आणि शांततेत वसूल झाले तर काही गोष्ट म्हणजे काही विषयच नाही आहे, नाही झाले तर तो विषय सुद्धा मी तुमच्या समोर घेऊन येईन कदाचित गरज पडली तर. त्यामुळं सध्या मी त्याच्यावर फारसं बोलत नाही, कारण माझ्या रेकॉर्डिंग आणि ह्याच्यावर मला विश्वास आहे की त्याच्यावर मला ते पैसे मिळणार आहेत. त्यामुळे आता सध्या तर काय बोलत नाही, पण गरज पडली तर मी तुमच्याजवळ येईन आणि सर्व काही विषय तो सांगेन तुम्हाला. आता फक्त मला कोणी आग्रह करू नका की सांगा सांगा सांगा, नाही तर कमेंट्स मध्ये लगेच चालू होतं सांगा म्हणून. आता तसं काय करू नका, गरज असेल तरच आपण त्याच्यात जाऊ, नसेल तर आता मी जे काय सांगतो ह्या खबरदाऱ्या तुम्ही घेतला तर तुमची फसवणूक होण्यापासून बऱ्यापैकी वाचू शकते मित्रांनो. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की बाबा, शेळी पालनात जे व्यवहार करताय ते एकतर विश्वासू लोकांच्या बरोबरच करा, अनोळखी लोकांच्या बरोबर करू नका. ज्यांच्याबद्दल पूर्वी काहीही ऐकायला मिळालं असेल, बाबा हा फसवणूक करतो, हा असा करतो, हा तसा करतो, पैशाच्या बाबतीत फसवतो. काही वेळेला मित्रांनो आपण विक्री करताना सुद्धा आपली फसवणूक होते. आपण व्यापाऱ्यांना किंवा हे जे मधले ट्रेडर लोक असतात आपल्याकडे घेऊन दुसऱ्याला विकत असतात, अशा, माझा आता सध्याची केस तशा प्रकारातलीच आहे. अशा लोकांना आपण ते जनावर विकतो, उधारीत विकतो, कारण आपल्याला गरज असते काहीतरी पैशाची. मग ते सांगतात हे जनावर आता माझ्याकडे 8-15 दिवसात जाते, लगेच तुम्हाला पैसे देतो आणि हे करतो, आणि ते 8-15 दिवस, महिना, 2 महिने, 3 महिने झाले तरी पैसे मिळत नाहीत.
ही सुद्धा केस होऊ शकते. नुसतं खरेदी करतानाच फसवलं जातं असं काही नाही, विक्री करताना सुद्धा फसवलं जाऊ शकतं. आपले जरी पैसे मिळाले, समजा त्या माणसाने तुम्हाला 15 दिवसांना 1 महिन्याने पैसे देतो अशी कबुली दिली असली आणि ते पैसे जर तुम्हाला 3 महिने 4 महिने 5 महिने 6 महिने असे मिळत असेल तर पैसे मिळाले म्हणून काय ती फसवणूक नाही का मित्रांनो? तर फसवणूकच आहे ती. तुमचे पैसे तुम्हाला वेळेत मिळाले नाहीत, तुम्ही त्या व्यक्तीला देताना तुमची जर 10,000ची शेळी आहे तर त्याला आपण 9,000 मध्ये दिलं. ट्रेडर लोक कधी तुमच्या किमतीला शेळ्या घेत नाहीत. शेळी बोकड कोणतीही खरेदी करायला तुमच्या किमतीला घेत नाहीत, 1,000 2,000 4,000 कमीनच घेतात आणि आपण ही त्यांना देतो. का देतो? त्यावेळी आपलं काहीतरी नाही इलाज असतो, आपल्याला पैसे पाहिजे असतात अर्जंट, त्यामुळे आपण 2-4 हजार रुपये नुकसान करून देतो शेळीला बोकडाला देताना. जाऊ दे पैसे येऊ देत या अपेक्षेने आपण देतो. पण हे लोक आपण जे डोक्यातून दिलं असं की बाबा पैसे लवकर मिळतील आणि आता आपली गरज भागेल म्हणून या लोकांना देतो आणि हे पैसे आपल्याला मिळत नाहीत, लवकर मिळत नाहीत. 4 5 6 महिने जातात, 3 महिने जातात, 2 महिने जातात. मी तर म्हणतो 4 दिवस लेट सुद्धा देणं हे सुद्धा फसवणूकच आहे. कारण शब्द जे व्यवहार करताना जे एकमेकाला आपण शब्द दिले असतात, बाबा देणाऱ्यानं काही सांगितलं असतं, घेणाऱ्याने काही सांगितलं असतं, दोघांनी ते शब्द पाळले तरच तो व्यवहार व्यवस्थित पूर्ण झाला. त्याच्यात जर काही मोठे बदल झाले तर ती फसवणूकच आहे, हे माझं म्हणणं आहे. त्यामुळं कोणताही व्यवहार करताना प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्डिंग ठेवा. फसवणारी लोक ही सर्वत्र आहेत, कुणावरही पूर्णपणे विश्वास ठेवू नका. उद्या मी म्हणतो माझ्याकडून जर तुम्ही एखाद दिवस खरेदी करायला आला तरी सुद्धा रेकॉर्डिंग ठेवा. माझं काही म्हणणं नाही त्याच्याबद्दल, कारण मी जे काय आहे ते सांगूनच देत असतो. पण कुणाच्याही खरेदी विक्री करताना रेकॉर्ड ठेवणं महत्वाचं आहे. जे काय शक्य आहे तुमचं जिथं कुठं तुमचं बोलणं होत आहे, काही एकमेकाला शब्द देणं होत आहे, त्या गोष्टीचे रेकॉर्ड ठेवा. जर हे रेकॉर्ड असेल तर नंतर तुम्हाला वसुली करणं सोपं जाईल मित्रांनो. आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो, ज्या माणसाने तुम्हाला फसवलंय त्याच्याबद्दल सर्वांना, जेवढे लोक भेटतील त्यांना जागृत करायला चालू करा. हा, फक्त त्यासाठी तुमच्याकडे प्रूफ असले पाहिजेत. मी म्हणतो तसे रेकॉर्डिंग असले पाहिजेत. तुमच्याकडे जर रेकॉर्डिंग नसतील आणि तुम्ही जर त्याच्यावर आरोप करायला लागला की त्यांना मला फसवलाय, तर तो उद्या परत तुम्हालाच अडचणीत आणू शकतो. त्यामुळे पूर्ण रेकॉर्डिंग ठेवा. तुमच्याकडे रेकॉर्डिंग असले तर तो काही करू शकत नाही. रेकॉर्डिंग ठेवा आणि ज्या माणसाने तुम्हाला फसवले त्याच्याबद्दल मी आमच्या सांगलीच्या भाषेत बोलतो, बोंबाबोंब करायला चालू करा त्या माणसाबद्दल, की त्या फसवतो, असं करतो तसं करतो, सगळ्यांना सांगायला चालू करा. म्हणजे जास्तीत जास्त लोक सावध होतील, त्याच्याकडून खरेदी करणं किंवा त्याला विक्री करणं हे बंद होऊन जाईल. आणि असं केल्याशिवाय या गोष्टींना आळा बसणार नाही आहे मित्रांनो. मी तर म्हणतो हे शेळीपालन नाही, आपल्या HF गाई खरेदी विक्री जे सध्या चालू आहे ना, त्याच्यात सुद्धा हे प्रकार चालू आहेत. त्या लोकांनी सुद्धा आपले जर व्हिडिओ बघत असतील त्याने किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर हे करणं महत्वाचं आहे मित्रांनो. खरेदी विक्रीचे रेकॉर्ड ठेवा आणि जर कोणी फसवलं तर त्या रेकॉर्डिंगच्या सहाय्याने आपले वसुली करा. आणि वसुली करायला तर पाहिजेच आपल्याला वसुली, पण त्याच्याबद्दल गावभर सांगा की बाबा त्यानं मला असा त्रास दिला, अशा पद्धतीने मला फसवलं. त्याशिवाय ही लोक लाईनवर येणार नाहीयेत. तर मित्रांनो, आज एवढं बोलूनच मी थांबतोय. हा एक महत्वाचा विषय वाटला, कारण मला सुरुवातीला पण अनुभव आले होते, आधीमध्ये सुद्धा एखाद दुसरा आला होता आणि आता सध्या सुद्धा एक अनुभव आहे. आणि मी या सर्वातनं पार पडले, माझे पैसे वगैरे वसूल केले. आताच सुद्धा माझी वसुली होणारच आहे, मला माहिती आहे, कारण माझ्याकडे सर्व पद्धती आहेत. जे काही पर्याय माझ्याकडे करायचे आहेत ते मी सर्व पर्याय माझ्याकडे ऑन ठेवलेले असतात. ते वसुली होणार आहे, त्याच्याबद्दल काय विषय नाही आहे. नाही झाले तर मी तुमच्याकडे सुद्धा येणार आहे त्याच्याबद्दल माहिती सांगायला. पण तुमची फसवणूक होऊ नये त्यासाठी आज ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या गोष्टींच्या डोक्यात ठेवा, त्या गोष्टी ध्यानात ठेवा आणि त्या पद्धतीने चला मित्रांनो. आता एक सर्वात महत्वाची शेवटची गोष्ट माझ्या डोक्यात चालली. आपला आता हा आपण शेळीपालनासाठी शाश्वत फार्म हा युट्यूब चॅनल चालू केला. याच्यावर आपण नवीन शेळीपालकांसाठी किंवा काही जुन्या शेळीपालकांसाठी ज्यांना काही उपयोगाला माहिती देता येईल, यशस्वी शेळीपालन हे सदर असू दे किंवा अनुभव भेट असू दे किंवा आणि इतरही कुठल्या गोष्टीतून जेवढी महत्वाची माहिती देता येईल तेवढी देतच असतो. हा जो फसवणुकीचा मुद्दा आज मी काढलाय त्याच्या संबंधित थोडंसं असं चाललंय माझ्या डोक्यात की आपण एखादं दुसरं युट्यूब चॅनल ह्याच्या सोबतच या चॅनलवर नाही दुसरं एक चालू करावं, दुसरं नवीन चॅनल चालू करावं ज्याच्यावर महाराष्ट्रभर खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातील. त्याच्यात मी कुठेही मध्यस्थी नसणार आहे, मला काहीही मी दलाली वगैरे विषय नसणार आहे. मी फक्त व्हॉट्सअपवर एखाद्याचे जनावर विकायचं आहे तर त्यांनी मला व्हॉट्सअपवर ती माहिती पाठवली, तो व्हिडिओ व्यवस्थित करून मी त्या चॅनलवर टाकत जाईन, त्यांचा नंबर वगैरे. जो तो व्हिडिओ बघेल त्यांनी डायरेक्ट त्या मालकाला कॉन्टॅक्ट करायचा, मला फोन करायचा नाही, त्या मालकाला फोन करायचा आणि व्यवहार करायचा. आणि या व्यवहारात रेकॉर्ड ठेवणं हे सक्तीचं असेल आणि या व्यवहारात कुठं फसवणूक झाली तर त्याच चॅनलवर मी व्हिडिओ टाकणार की बाबा या व्यक्तीनं या व्यक्तीला फसवलेला आहे, हा व्यवहार आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ पाहून झाला होता आणि इथं फसवणूक झालेली आहे, त्यामुळे या व्यक्तीपासून सावध राहा. अशा पद्धतीचं काही थोडंफार माझ्या डोक्यात चालू आहे. अजून फायनल केलेले नाहीत गोष्टी किंवा कशा पद्धतीने करावं हे विचार केलेला नाही आहे. तुम्हाला जर ही संकल्पना आवडली असेल तर कमेंटमध्ये मला सांगा अशा पद्धतीने काय आपण करू शकतोय का, किंवा तुमच्या काही सल्ले असले, काही सजेशन असले तर ते मला या कमेंटमध्ये द्या मित्रांनो. फार मोलाचे असतील सल्ले, पूर्ण शेळी पालक वर्गासाठी हे सल्ले महत्वाचे असतील. प्रत्येकाला जे फसवणुकीला समोर जावं लागत आहे ते प्रकार कमी आणण्यासाठी हा सल्ला महत्वाचा असणार. त्यामुळे नक्की सल्ला द्या तुम्हाला जर काही सुचत असेल. आणि तुमच्यासोबत जर एखाद्या फसवणुकीचा काही किस्सा झाला असेल
तर तो सुद्धा कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. बिंदास लोक आपली कमेंट वाचतील कमेंट बॉक्समध्ये, आणि तुमचा काही कमेंट तुम्हाला करायची नसली तरी जाऊन कमेंटमध्ये वाचा की लोकांनी काय काय कमेंट्स केलेले आहेत. त्या कमेंट्समध्ये जर कोणी कोणाबद्दल सांगितलं असेल की बाबा या माणसानं मला फसवलं, तर तुम्हाला त्याच्यापासून सावध राहणं सोपं जाईल. त्यामुळे मी म्हणतो कमेंट्स करा मित्रांनो. ह्या व्हिडिओवर तरी पर्टिक्युलरली भरपूर कमेंट्स करा, मला गरजेचं आहेत. एक तर तुमची कुठं फसवणूक झाली असेल तो काय किस्सा आहे तो थोडा थोडक्यात सांगा. दुसरं, जो मी खरेदी विक्रीचा चॅनल काढायचा माझ्या डोक्यात सध्या विचार चालू आहे, अजून काही फायनल नाही आहे, तर तो काढावा का आणि तो कशा पद्धतीनं असावा याच्याबद्दल तुमचा सल्ला पाहिजे. सोबतच स्क्रीनवर माझा नंबर येत असेल, व्हॉट्सअप नंबर येत असेल, तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा मेसेज करू शकता. कॉल करू नका मित्रांनो. कॉल मी माझ्या कामात असल्यामुळे मी घेऊ शकेन नाही घेऊ शकेन, किंवा फार वेळ काही लोक कॉलवर बोलत बसतात, माझी कामं त्यामुळे राहतात. आणि मला अशी सवय की कोणाला बोलताना अडवू वाटत नाही की बाबा मला काम आहे मी ठेवू का फोन, असं मी बोलत नाही. त्यामुळं माझ्यासाठी अडचणीच होतं. त्यामुळे कॉल करू नका, तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता मित्रांनो. आणि हा एक लढा आहे, जे फसवणूक चालू आहे शेळी पालनात, याला काय म्हणतात त्याला, बंद करण्यासाठी म्हणा किंवा कमी करण्यासाठी. बंद होऊ शकत नाही, कमीच करू शकतो आपण. काही जसे चांगले लोक आहेत तसे हे वाईट लोक आहेतच जगात, त्यामुळे ते त्यांचं काम करत राहणार आहे, आपण आपलं काम करत राहूया. आपण एक सगळेजण एकत्र येऊन जर ह्या विरोधात बोलू लागलो, आवाज उठवू लागलो, तर ह्या प्रकार कमी होतील. त्यामुळे मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. शेअर जास्तीत जास्त करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचू देत. जेवढ्या जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचतील तेवढे हे फसवणुकीचे प्रकार कमी होतील मित्रांनो. तर पुन्हा एखादा असाच व्हिडिओ घेऊन भेटूया मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.